आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे हे 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेत। कोल्हापुरात पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल टीका करताना न्यायमूर्तींनी आरोपींच्या भेटीला जाण्याचा हा प्रकार असल्याचं आमदार आदित्य ठाकरेंनी सांगितलं। राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला पळवला जात असल्याबद्दल बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी हे सरकार टिकलं तर मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील असा टोलाही त्यांनी लगावला। नाही, मला वाटतं अजून एक गोष्ट ते करतील की सर हे सरकार टिकलं, जे टिकणार नाही पण टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवतील। खरं तर दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातली बैठक होते, काय तोडगा निघेल असं वाटतं? तिन्ही पक्ष आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत। देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही, लोकशाही मारू देणार नाही, म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवायला आलेलो आहोत। मला वाटतं आपण पाहताय आम्ही महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून नक्की या दोन्ही जागा जिंकू। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत बोलताना त्यांनी इंडिया आघाडी ही देशभक्तांची आघाडी आहे, देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे मनसुबे तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून इंडिया आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवार नक्की विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो असं सांगत आमदार आदित्य ठाकरे यांनी संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 गद्दार अपात्र होतील असा विश्वास व्यक्त केला। हा प्रश्न फक्त शिवसेना ठाकरे गटाचा नाही तर संपूर्ण जग याकडे बघत असून लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही असा सवाल उपस्थित करत या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बेउबरू करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील याचा फैसला सुद्धा होईल असंही आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। अपेक्षा तर 1.5 वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे। पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर 2 इथे प्रकार होऊ शकतात। एक आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजे। पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू। पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसता आमच्याबद्दल नाही, नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये। जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे। कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे। प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची, महाराष्ट्राची बदनामी करायची, एवढा असा प्रकार मी कधी आधी पाहिला नव्हता। भाजपच्या काळासारखं घाणेरडं राजकारण आपण कधी पाहिलं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी शिवसेना ठाकरे गट या ठिकाणची जागा सोडणार का या प्रश्नावर बोलताना त्यांनी जर तरवर आपण जाणार नाही, मात्र अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असंही स्पष्ट केलं। आजपर्यंत तरी आलेले नाहीत, जे निष्ठावंत आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत। जे निष्ठावंत आहेत आपण पाहताय आम्ही पुढे घेऊन जाऊ शकेल। हातकणंगलेची जागा ही राजू शेट्टीसाठी शिवसेना सोडणार का? कारण राजू शेट्टी मातोश्रीवर देखील आले बघा, जर तरवर आता आम्ही जाणार नाही। आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत, जे कोणी आपण आपल्यामधून पण येऊ शकतं आणि येऊ शकतं म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे, मतदानासाठी सांगतोय। कारण ही लढाई नुसतं आमची नाहीये, नुसतं निवडणुकीसाठी नाहीये। आणि मी परत एकदा सांगेन, केंद्रात सरकार कोण बनवेल, कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे। महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील जे जिंकून येतील तर कोण जिंकलं पाहिजे, तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे। कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा, चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल, 1 वर्ष आता लोकसभेत आवाजच नाहीये आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही, पण तिकडचे स्थानिक खासदार नाहीच। दरम्यान 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे देखील कोल्हापुरात दाखल झाले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या 2 जागा या शिवसेनेने जिंकल्या होत्या, मात्र आता पक्षांतर्गतच फूट पडल्यानंतर लोकसभेच्या जागा कुणाला मिळणार हे अद्याप निश्चित नसलं तरी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर लोकसभेचं वातावरण तापू लागलं आहे। याशिवाय काही दिवसांपूर्वी मुरलीधर जाधव यांची ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावरून उचलपांगडी करण्यात आली आहे। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा दौरा होत असल्यामुळे हा वाद मिटवणार का हे सुद्धा बघावं लागणार आहे।